हल्ली मोबाईलवर एवढे ऍप्स आहेत, गेम्स आहेत, ते खेळा ना. तुमच्या कष्टाच्या पैशांशी कशाला सही आहे म्हणून खेळत बसताय? अहो, त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि सीटू संघटनेच्या वतीने शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 3 दिवसांपूर्वी अकोले तालुक्यातील राजूर येथून अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत काढण्यात आलेल्या लॉंग मार्चची आज शुक्रवारी संगमनेर येथे यशस्वी सांगता झाली आहे. आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सरकारने महत्त्वपूर्ण मागण्या मान्य केल्या असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री दादा भुसे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आंदोलकांशी संवाद साधलाय. याविषयी किसान सभेचे अजित नवले यांनी अधिक माहिती दिली आहे. काय तोडगा निघाला आणि काय आता आंदोलनाची दिशा असणार? माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब हे आत्ताच VC द्वारे आमच्या सर्वांशी बोलले आणि लॉंग मार्चमध्ये ज्या मागण्या आम्ही केलेल्या होत्या, ज्याची मंत्रालयात चर्चा झालेली होती, त्याच्या अंमलबजावणीच्या बद्दल ते मुख्यमंत्री साहेबांना भेटले आणि त्यातून सर्व प्रश्न हे लॉंग मार्चचे मार्गी लागल्याचं आज त्यांनी आम्हाला सांगितलं. हा लढ्याचा प्रचंड मोठा विजय आहे. याबद्दल प्रचंड समाधान घेऊन हा लॉंग मार्च आम्ही आता स्थगित करण्याचा निर्णय घेतो आहे. विशेषतः ज्या अर्धवेळ परिचारिका आहेत, ज्या चालल्या रस्त्याने आणि ज्यांचा प्रश्न 3 महिने संप करूनही सुटलेला नव्हता, त्यांना या लॉंग मार्चमुळे 2000 रुपयाची वाढ ही मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे आणि त्याच्याबद्दलचे सगळे प्रश्न संपून आता ती वाढ झालेली आहे. हा आमच्यासाठी फार मोठा दिलासा आहे. दुसरं, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा निर्णय तो 2024 साली 1000 रुपये वाढीचा झाला होता. मात्र प्रशासकीय मान्यतेचा आणि फायनान्सच्या बाबतीतचे इश्यू होते. आज मुख्यमंत्री साहेबांनी याबाबत सांगितलं की आपल्या सरकारने तो निर्णय घेतला असल्यामुळे त्याची आपल्याला अंमलबजावणी करायची आहे. त्यातल्या तांत्रिक काही अडचणी आहेत त्या दूर करून 1000 रुपयाची वाढ ही शालेय पोषणसाठी सुद्धा झालेली आहे. आंदोलन नगर जिल्ह्यामध्ये झालं, मात्र या दोनही महाराष्ट्रभरातील अर्धवेळ परिचारिकांचं 2000 रुपये आणि शालेय पोषणचं 1000 रुपये पगार या आंदोलनामुळे वाढलेला आहे. ही फार मोठी समाधानाची बाब आहे. आदिवासी भागामध्ये जंगलची जमीन आणि तळाची जमीन त्याच्याबद्दलचा निर्णय आज मोठा निर्णय झाला आणि त्याची प्रक्रिया लगेच सुरू होईल. त्याचबरोबर आदिवासींना भंडारदरा धरणाचं पाणी देण्याबद्दलचा जो निर्णय होता त्याचे आदेश निघालेले सर्वेचे ही मोठी आमची 10 वर्षापासूनची पेंडिंग पडलेली मागणी ही आज निघालेली आहे. बांधकाम कामगारांना, सर्व बांधकाम कामगारांना मेडिक्लेमची योजना लागू होती, मात्र मध्यंतरी फक्त सर्जरी होईल आणि मेडिसिनचे पेशंट नाकारले जात होते. आंदोलनामुळे आता मेडिसिनचे पेशंट सुद्धा घेण्याचा निर्णय झालेला आहे. आंदोलन नगर जिल्ह्यात झालं, मात्र हा निर्णय सुद्धा सगळ्या महाराष्ट्राच्या बांधकाम कामगारांना लागू झालेला आहे. फार मोठ्या गोष्टी आज या आंदोलनात मिळालेल्या आहेत. निराधार, विधवा, परित्यक्ता यांच्या मानधन वाढीच्या बद्दल सुद्धा मोठी सकारात्मकता प्रशासनाच्या आणि शासनाच्या वतीनं दाखवण्यात आलेली आहे. आम्ही प्रचंड आनंदी आहोत. जे सगळे चालले त्यांचं मी अत्यंत आभार मानतोय. पत्रकार मित्रांनी आमचा आवाज महाराष्ट्रभर पोहोचवला, त्यांचा आभार मानतोय. अधिकाऱ्यांचा आभार मानतोय. राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे साहेब, आदिवासी विकास मंत्री, आरोग्य मंत्री आबिटकर साहेब आणि अर्थातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, सर्वांचा आभार आंदोलकांच्या वतीनं मी व्यक्त करतो. सनदशील मार्गाने, कायदा न तोडता हजारोच्या संख्येने ज्यावेळी लोक उतरतात आणि चिकाटीनं लढा देतात, त्यावेळी कोणताही आतताईपणा न करता जर आंदोलन केलं, अभ्यासपूर्वक मागण्या मांडल्या, तर लोकशाहीमध्ये अजूनही या मार्गाने यश मिळतं हे दाखवून देणारा हा लॉंग मार्च होता. नगरच्या जनतेला आणि नगरच्या आंदोलकांना महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मी अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार मानतो. तुम्ही ज्या पद्धतीने म्हणला की 24च्या काही निर्णय होते ते प्रलंबित होते, आता तुम्हाला जे काही आश्वासन दिले, जे काही घोषणा झाल्या, या बाबतीत आता किती दिवसांची तुम्ही मदत त्यांना दिलेली आहे कसं? नाही, याबाबत आम्ही फार जागरूक राहिलो आणि म्हणून 2 दिवस आम्ही एक्स्ट्रा चाललो. आश्वासन आम्हाला परवा दिवशीच मिळालेलं होतं, पण आपण म्हणालो शासन आदेश निघू द्यात, प्रत्यक्ष निर्णय होऊ द्यात. उदाहरणार्थ 2000 रुपये PTLA वाढवण्याचा निर्णय हे मंत्रिमंडळामध्ये ठेवा आणि मंत्रिमंडळाची मंजुरी घ्या. मंत्रिमंडळाची रितसर अजेंड्यावर मुद्दा आला, मंत्रिमंडळाची मंजुरी झाली आणि मंत्रिमंडळाने मान्य केलं. आपला 2024चा जो 1000 रुपये वाढीचा मुद्दा होता त्याच्याबद्दल आम्ही अडून राहिलो आणि आम्ही म्हटलो की मुख्यमंत्री साहेबांकडे जा आणि त्यांना हे काय प्रशासकीय अडचणी दूर करण्याच्या बद्दल त्यांचा शब्द घ्या आणि तो येत नाही म्हणून काल दिवसभर आम्ही चाललो. आज तो आला आणि म्हणून तो आनंद आहे. मेडिक्लेमच्या बाबत आश्वासन परवा दिवशीच मिळालं होतं, पण आम्ही थांबून राहिलो आणि महामंडळाचे जे सचिव आहेत कुंभार साहेब त्यांचं पत्र काल आम्हाला आलं होतं, पण खाली सही नव्हती. त्यासाठी आम्ही 1 दिवस थांबलो आणि त्यांच्या सहीचा आदेश हा सर्वांना जो लागू होईल, त्या 14 मागण्या बांधकाम कामगारांच्या मान्य झालेल्या आहेत, त्या आम्ही होत नाही तोपर्यंत हटलेलो नाही. त्यामुळे जितका शक्य एक्स्ट्रीम अशा प्रकारचा प्रयत्न करून
परत दगाफटका होणार नाही अशी काळजी यावेळी आम्ही परत एकदा घेतलेली आहे.